निर्णय घ्यावा आणि आमदारांना हटवल्यास घटनात्मक पेच निर्माण होईल असं शिंदे यांचे वकील कौल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, सध्या काय अपडेट मिळतात? महत्त्वाचं म्हणजे अजूनही सुनावणी सुरू आहे। जस्टिस सूर्यकांता यांच्या खंडपीठापुढे आणि डी खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे आणि जे वकील आहे शिंदे यांचे वकील कौल ते बोलत आहे की सध्या जी परिस्थिती आहे ते 10व्या शेड्यूलनुसार जर बघितलं तर उपाध्यक्षाला सदनामध्ये राहून निश्चित करण्याचे अधिकार असतात, पण ज्या पद्धतीने सध्या शिंदे गटाकडे ज्या पद्धतीची बहुमत आहे, मेजॉरिटी आहे, त्याच्या आधारावर स्पष्ट केलं तर त्यांना हा अधिकार आता राहू शकत नाही आहे। केव्हाही उपाध्यक्षाला हा मेजॉरिटीच्या आधारावरती निर्णय घेता येतो आणि अयोग्यतेचा नोटीस देण्याच्या पूर्वी त्यांच्याकडे बहुमत असायला हवं। असं असताना देखील 14 दिवसाचा वेळ द्यायची गरज असताना फक्त 2 दिवसाची वेळ देण्यात आली आहे। असं सध्या आता असा जे कौल आहेत ॲडव्होकेट कौल अशा प्रकारचा युक्तिवाद करीत आहे। माझ्यासोबत राजसाहेब पाटील आहे, या संपूर्ण सुनावणीकडे लक्ष आहे त्यांचं। ते त्यांच्याशी काय आतापर्यंत काय झालं सर? माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर सिनियर काउन्सिल कौल यांनी आपली भूमिका मांडत असताना नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार यांना न्यायिक प्रक्रिया फॉलो करून वेळ देण्यात यावा आणि रूल 11 नुसार अध्यक्षाचे अधिकार, उपाध्यक्षाचे अधिकार आणि त्यासमोर चालणारी प्रक्रिया याचा न्यायालयासमोर निर्देश आणून दिला की हे फॉलो होत नसल्या कारणाने न्यायिक प्रक्रिया पूर्ण करून यांना तो वेळ आणि अध्यक्षाचे अधिकार यावर ते आर्ग्युमेंट करत होते। सध्या आता कौल यांनी पुन्हा एक नवीन दावा केलेला आहे। त्यांनी म्हटलं आहे की सध्या विधानसभेचं सेशन सुरू नाही आहे, विधानसभेचं सत्र सुरू नाही आहे, त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना आपल्याला निश्चितपणे विचार करावा लागेल। उपाध्यक्षांना हटवण्यासाठी जी नोटीस देणं लागते आणि नोटीस दिल्यानंतर जी प्रक्रिया सुरू केली जाते, प्रक्रिया सुरू झाल्यानंतर साधारणतः कॅबिनेटला हा निर्णय घ्यावा लागतो। त्या पद्धतीने कॅबिनेट या संदर्भात प्रस्ताव देतो, त्यानंतर विधानसभेचं कामकाज सुरू होते आणि त्याच्या आधारावरती डेप्युटी स्पीकरला हटवायचं की नाही या संदर्भात मतदान केलं जातं। त्यामुळे आमदारांच्या अयोग्यतेचा मुद्दा सध्या उपस्थित केला जाऊ शकत नाही, अशा प्रकारचं स्पष्टपणे वकील जे कौल आहे त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे। आणि या संदर्भात जर बघितलं नियम 11 अंतर्गत जे महाराष्ट्रातील विधानसभा आहे त्या संदर्भात हा निर्णय घेताना आपल्याला या संदर्भातले उल्लेख करावा लागेल। सध्या शिंदे गटाकडे साधारणतः एक 37 पेक्षा जास्त आमदार आहेत, त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय घेताना त्यांच्याही मतांचा उल्लेख करावा लागेल असंही स्पष्टपणे त्यांनी म्हटलेलं आहे। सध्या आता अभिषेक मनु सिंघवी त्यांनी म्हटलंय की अभिषेक मनु सिंघवींचा युक्तिवाद सध्या सुरू होण्याची शक्यता आहे। काय सुरू आहे सध्या? मध्ये अभिषेक मनु सिंघवीजी आणि तुषार मेहताजी बोलत होते, पण कोर्टाने सांगितलं की त्यांची शिंदे गटाची पूर्ण ऐकणं म्हणजे पिटिशनचं म्हणणं ऐकून द्या, त्यानंतर तुम्हाला बोलणं जाईल। म्हणजे स्पष्ट आहे की ॲडव्होकेट कौल हे बोलत होते, ॲडव्होकेट कौल आपला युक्तिवाद करत होते। दरम्यानच्या काळात अभिषेक मनु सिंघवी आणि तुषार मेहता जे केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल आहे हे दरम्यानच्या काळात बोलत होते। कोर्टाने त्यांना स्पष्ट सांगितलं की पहिले कौल यांचा युक्तिवाद पूर्ण होऊ द्यावा, त्यानंतरच आपण आपली भूमिका मांडावी किंवा आपला युक्तिवाद करावा। सध्या पुन्हा आता कौल आपला युक्तिवाद यांनी करायला सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत काय झालेलं आहे साधारणतः जर बघितलं, आपण संपूर्ण सुनावणी ऐकत आहात। पहिल्यांदा नैसर्गिक न्यायाच्या पद्धतीने त्यांना भूमिका मांडण्याची संधी किंवा रिप्लाय करण्याची संधी, त्यांना न्यायिक प्रक्रियेनुसार वेळ, नियमानुसार सुनावणी करण्याचा अधिकार, अध्यक्षांना अध्यक्षाचे रूल्स, अध्यक्षाची बाजू, अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचे अधिकार या क्षेत्रावर माननीय सर्वोच्च न्यायालय आता पुन्हा राजीव धवन जे उपाध्यक्षाच्या वतीने जे युक्तिवाद करत आहे त्यांनी सुरुवात केली आहे। कोर्टाने म्हटलं आहे की कौल यांना की आपला आता युक्तिवाद आम्ही संपूर्णपणे ऐकलाय, आता दुसऱ्या पक्षांना देखून ऐकूया। आणि आता डेप्युटी स्पीकरच्या वतीने राजीव धवन हे जे आहे यांनी आपला युक्तिवाद सुरू केलेला आहे। काय सुरू आहे वकील साहेब पुन्हा सध्या? अजून त्यांचा युक्तिवाद पूर्ण झालेला नाही, पण अभिषेक मनु सिंघवीजी बोलत आहे सध्या। अभिषेक मनु सिंघवी बोलत आहेत आणि ज्या पद्धतीचं महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर अभिषेक मनु सिंघवीचा काय दावे असण्याची शक्यता आहे? त्यांचे दावे तर अध्यक्ष आणि अध्यक्षाचे अधिकार, उपाध्यक्ष कसे, अध्यक्षाचे अधिकार उपाध्यक्षाकडे कसे येते यावर ते आर्ग्यू करत आहे सध्या। मग सध्या अभिषेक मनु सिंघवी हे बोलत असल्याची माहिती पुढे आलेली आहे। ज्या पद्धतीने त्यांनी उल्लेख केला आहे की शिंदे यांच्या वकिलांनी म्हणजे खास करून ॲडव्होकेट कौल यांनी हे स्पष्ट केलं आहे की उपाध्यक्षांची जी भूमिका आहे ती भेदभावपूर्ण आहे, दोघांमध्ये भेद
निर्माण करणारी आहे आणि सोबतच ज्या सगळ्या आमदारांना जे नोटीस देण्यात आलेली आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारचा त्या संदर्भात जर बघितलं तर अजून वकील साहेब काय महत्त्वाचं आलेलं आहे? डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी म्हणतात की त्यांनी हायकोर्टात जायला हवं होतं 226 नुसार, ते डायरेक्टली इथं आले. त्यांचे म्हणजे मेरिट जस्टिस च्या समोर सूर्यकांत समोर ज्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की अभिषेक मनु सिंघवींचा दावा आहे की हे जे ह्या ज्या दोन्ही याचिका आहे ह्या उच्च न्यायालयात जाण्याची गरज होती, इथे सुप्रीम कोर्टात येण्याची गरज नव्हती. उच्च न्यायालयाच्या अंतर्गत अधिकार क्षेत्रामध्ये हे या सगळ्या भूमिका येतात. आणि आता ज्यावेळेस जस्टिस सूर्यकांत यांनी म्हटलेलं आहे की चला आता या संपूर्ण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर एक अत्यंत महत्त्वाचं आहे की यामध्ये डेप्युटी स्पीकरच्या याच्यावर जे प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते त्यावरही कोर्टाने ताशेरे ओढलेले. ते म्हणाले की आपण उपाध्यक्षांच्या अधिकार क्षेत्रावरती कसे का प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतो. आता काय सुरू आहे सर? डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी म्हणतात की त्यांनी शिंदे गटाने आणखी कोणताही रिप्लाय उपाध्यक्षांना दिला नाही, तो द्यायला पाहिजे होता, तो डिसिप्लिनचा भाग आहे. ज्या पद्धतीने त्यांनी म्हटलं आहे की अभिषेक मनु सिंघवींनी दावा केला आहे की एक प्रकारचे अनुशासन असतं, शिस्त असतं, विधानसभेमध्ये असो किंवा विधिमंडळामध्ये. विधिमंडळाचे नियम आहे, विधिमंडळाच्या शिस्त आहे, त्या शिस्तीच्या नुसार आज त्यांनी उत्तर प्रथमतः उपाध्यक्षांना देण्याची गरज होती, ते थेट कोर्टात आलेले आहे. याचा अर्थ हा बेशिस्तपणा तर नाही आहे. याच्यावर देखील प्रश्नचिन्ह अभिषेक मनु सिंघवी यांनी उपस्थित केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर आता पुन्हा एकदा एक प्रकारे संपूर्णपणे सुनावणीची दिशा बदलते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या काय सुरू आहे सर आता? माननीय न्यायालयासमोर अभिषेक सिंघवी हे म्हणतात की आजपर्यंत इंडियामध्ये असं घडलं नाही, त्याबद्दल तुम्हाला न्याय निर्णय द्यावा लागेल. त्यांनी स्पष्ट केलं आहे की अभिषेक मनु सिंघवी यांनी दावा केला आहे की अशा प्रकारच्या पहिल्यांदा अशा प्रकारची घटना घडते. अशी घटना ही अत्यंत महत्त्वाची आहे की या पद्धतीने कुठलं सरकार पाडण्याचं आणि अशा प्रकारच्या घटना भारताच्या इतिहासात पहिल्यांदा असा दावा अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे. त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की अभिषेक मनु सिंघवी यांनी स्पष्ट केलं की जे शिंदे आहेत, एकनाथजी शिंदे यांनी यांच्या गटाने कुठल्याही प्रकारची नियमांची अंमलबजावणी केली नाही आहे. ते अचानक एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातात, दुसऱ्या ठिकाणून तिसऱ्या ठिकाणी जातात, अशा प्रकारचा दावा देखील अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे. आणि एक प्रकारे जी पक्षाची शिस्त असते ती देखील पाहत नाहीये. अशा वेळी आपली शिस्त दूर ठेवून दुसरीच्या याच्या प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचं, खास करून उपाध्यक्षाच्या कामामध्ये हस्तक्षेप करण्याचा, उपाध्यक्षाच्या कामावरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न कुठेतरी केला जात आहे, असाही सवाल अभिषेक मनु सिंघवी यांनी केलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं सोबतच या घडीला की अभिषेक मनु सिंघवींचे दावे काय काय असतात, कारण की यानंतर राजीव धवन आहे जे उपाध्यक्षाच्या वतीने बोलण्याची शक्यता आहे, युक्तिवाद करण्याची शक्यता आहे. या घडीला आता काय सुरू आहे सर? स्पीकरचे अधिकार आणि उपाध्यक्षाला आल्यानंतर त्यांच्या अधिकार क्षेत्रावर आता आर्ग्युमेंट चालू आहे. या एक महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं त्यांनी स्पष्ट केलं आहे की यामध्ये अरुणाचलच्या संदर्भात 2016ची जी केस आहे त्यांना ज्या पद्धतीने युक्तिवाद करताना ॲडव्होकेट कोल यांनी म्हटलेलं आहे याचा चुकीचा उल्लेख घेण्यात आलेला आहे असंही त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. अरुणाचलचा जो निर्णय होता त्याला चुकीच्या पद्धतीने कोर्टापुढे मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशा प्रकारे त्यांचा युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न अभिषेक मनु सिंघवी करत आहे. अभिषेक मनु सिंघवी म्हटलंय की अशा प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने अशा प्रकरणामध्ये कधीही हस्तक्षेप केला नाही आहे आणि त्यामुळे डेप्युटी स्पीकरच्या कामामध्ये कोर्टाने हस्तक्षेप करणे हे न्यायोचित नाही आहे, कारण की त्याचं एक वेगळं अधिकार क्षेत्र आहे किंवा त्याची एक प्रकारची एक मर्यादा आहे. त्या मर्यादेचं उल्लंघन ना सुप्रीम कोर्टाने करण्याची गरज आहे, ना कोर्ट किंवा विधानसभेने करण्याची गरज, विधिमंडळाने करण्याची गरज आहे. तर त्यांच्या त्यांच्या मर्यादेमध्ये हस्तक्षेप करणे हे योग्य नाही, असा प्रकारचा दावा अभिषेक मनु सिंघवी आपल्या युक्तिवादादरम्यान करताय. महत्त्वाचा म्हणजे अरुणाचलचा जो निर्णय होता 2016चा, तो निर्णय काय सांगतोय? त्या निर्णयात स्पीकरचे अधिकार, उपाध्यक्षांचे अधिकार त्या संदर्भात आहे आणि क्रिस्टल क्लिअर आहे की मेजॉरिटी, मेरिट, डिमेरिट या सगळ्या गोष्टी स्पीकरच्या अधिकारासंदर्भात साधारणतः ज्या पद्धतीने बघितलं जात आहे की या सगळ्या घडामोडी सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आता सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि हायब्रिड पद्धतीने सुनावणी सुरू आहे. मी माझ्या वकिलांना, आमचे जे सुप्रीम कोर्टातले वकील आहेत त्यांना म्हणतोय की सर मला सांगा राजसाहेब पाटील साहेब, आपण थोडं जोराने बोलावं, कारण की आपले प्रेक्षक आपल्याकडे नजरा ठेवून आहेत आणि आपण जे बोलाल ते संपूर्ण महाराष्ट्र ऐकत आहे, त्यामुळे थोडं जोराने बोलावं. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर स्पीकरचे अधिकार, उपाध्यक्षांचे अधिकार आणि त्यातल्या त्यात न्याय, उचित कार्यवाही या संदर्भात आर्ग्युमेंट दोन्ही पक्षांनी केलेली. पण अभिषेक मनु सिंघवीजींनी हे सांगितलं की सुप्रीम कोर्टच्या ज्युरिडिक्शनमध्ये आतापर्यंत स्पीकरचे अधिकार
त्या स्पीकरच्या अधिकारात त्यांनी कारवाई केली, हे त्यांचं म्हणणं आहे. महत्वाचं म्हणजे अभिषेक मनु सिंघवी यांनी स्पष्ट केलंय की हायकोर्टात शिंदे कॅम्प का गेला नाही यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे. जर मुंबई हायकोर्टात जाण्यासंदर्भात आपण पूर्वी याचिका दाखल केल्या होत्या, 2दा याचिका दाखल केल्या आणि 2 याचिका दाखल केल्यानंतर आपण थेट सुप्रीम कोर्टात का आलेला आहात, याच्यामागे कारण काय आहे या संदर्भात ॲडव्होकेट कोल कुठल्याही प्रकारची माहिती किंवा पुरावे किंवा कशा प्रकारचा युक्तिवाद देऊ शकले नाही असाही दावा अभिषेक मनु सिंघवी करत आहे या संदर्भात. आणि खास करून राज्य सरकारच्या वतीने हा दावा केला जात आहे. सोबतच ज्या पद्धतीने शिंदे कॅम्पच्या वतीने कुठलंही कारण न सांगता हायकोर्टात न जाणे हे योग्य नाही आहे. एक प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेची पालनत्व करणे किंवा प्रक्रियाची नियम जे असतात ती नियम त्या पद्धतीने पाळणे हे काळाची गरज आहे. आणि त्याच पद्धतीने विधिमंडळ असो किंवा सुप्रीम कोर्ट असो या संदर्भात आपल्याला नियम जे असतात ते पाळण्याची गरज आहे. नियम न पाळता थेट सुप्रीम कोर्टात येणे हे कितपत योग्य आहे असाही प्रश्नचिन्ह यावरही शिंदे गटाच्या याच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह अभिषेक मनु सिंघवी यांनी उपस्थित केले आहे. सध्या काय सुरू आहे सर? माननीय न्यायालयाने सिंघवींना हे विचारलं की प्रोसिजर काय आहे नोटीस इश्यू करण्याची आणि रिमूव्ह करण्याची विधानसभाच्या सदस्यांना, हे विचारत आहे सर. विधानसभेच्या सदस्यांना नोटीस देण्यासंदर्भातली प्रक्रिया काय आहे याच्यावरच्या कोर्टाने विचारलेलं आहे की काय नियम असतात, कशा पद्धतीने नोटीस देण्यात आली आहे, नोटीस देण्याची प्रक्रिया काय असतात, किती कालावधी फॉलो केला की नाही. माननीय न्यायालयाने हे पण विचारलं की तो प्रिन्सिपल आपण फॉलो करतो का, जी प्रक्रिया आहे जी प्रक्रिया आहे ती फॉलो केली गेली की नाही असाही प्रश्न अभिषेक मनु सिंघवी यांना कोर्टाने विचारला आहे. या संदर्भात त्यांनी अभिषेक मनु सिंघवींनी हे स्पष्ट केलं आहे की जोपर्यंत स्पीकर निर्णय घेत नाही तोपर्यंत सुप्रीम कोर्ट देखील हस्तक्षेप करू शकत नाही. उपाध्यक्षाच्या अध्यक्ष असो किंवा उपाध्यक्षाच्या महत्त्वाचं म्हणजे अतिशय महत्त्वाचा हा युक्तिवाद आहे. जोपर्यंत उपाध्यक्ष असो किंवा अध्यक्ष असो विधानसभेचा ते जोपर्यंत निर्णय घेऊ शकत नाही त्यामध्ये सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही. अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद केला आहे. त्यामुळे उपाध्यक्षाच्या किंवा विधानसभेच्या अध्यक्षाच्या संदर्भात कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही. त्यांनी हे या संदर्भात मणिपूरच्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे जर स्पीकरला अयोग्य निश्चित केलं तरच किंवा न्यायालय हस्तक्षेप करू शकतं. या घडीला उपाध्यक्ष हे पदावरती आहे आणि त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अविश्वास प्रस्ताव आलेला नाही आहे. सध्या विधिमंडळाचं कामकाज सुरू नाही आहे. विधिमंडळाचं कामकाज सुरू असेल तर एक प्रक्रिया मांडावी लागते, एक प्रक्रिया असते, प्रस्ताव द्यावा लागतो, प्रस्ताव मान्य झाला पाहिजे. तो स्पीकरचा अधिकार आहे की त्यांना हा प्रस्ताव अविश्वासा प्रस्ताव मान्य करायचा की नाही करायचा या संदर्भात सर्व अधिकार असतात. जर उपाध्यक्ष किंवा अध्यक्ष त्या जागेवर असेल तर त्यांच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा कुठल्याही कोर्टाला खास करून सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप नाही असा दावा असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केलाय. सध्या काय सुरू आहे कोर्टात? माननीय न्यायालयासमोर अभिषेक मनु सिंघवी अनेक दाखले देत आहे की 1961ला काय झालं, 1991, 1992 आणि अरुणाचलचे 2016 असे विविध दाखले देऊन ते संदर्भाने कोर्टाला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा त्यांनी स्पष्ट केलं आहे कोर्टाने जेव्हा उपाध्यक्ष असतात किंवा अध्यक्ष असतात त्यांना हटवण्यासंदर्भातला नोटीस दिला जातो अशा वेळी स्पीकर कसं का दुसऱ्याला अयोग्य ठरू शकतो याच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. त्यामुळे या संदर्भात आता पाहावं लागेल की कोर्टाची दिशा कशी असते. कारण की ज्या पद्धतीनं युक्तिवाद सुरू आहे हा युक्तिवाद सुरू असताना वेगवेगळ्या दिशेने युक्तिवाद सुरू आहे. जुने मणिपूरचा कायदा, मणिपूरच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय असो, अरुणाचलच्या संदर्भात दिलेला निर्णय असो याचा देखील उल्लेख केला जात आहे. सध्या काय सुरू आहे सर कोर्टात? मान्य न्यायालयासमोर ते काही सायटेशन सादर करत आहे की ह्या सायटेशनचा अर्थ काय होतो सर? सायटेशन म्हणजे काही पूर्वी घडलेल्या केसेस त्याचा दाखला देऊन की स्पीकरचे पॉवर, उपाध्यक्षाची पॉवर आणि त्यांनी केलेली प्रोसिजर, त्यांनी जो पॉवर आहे त्यांना ऑफिस पॉवर त्यांनी केलेल्या फॉलो केलेल्या पॉवर ते अनेक उदाहरणे मनु सिंघवी देतात. साधारणतः कुठलं उदाहरण त्यांनी अत्यंत महत्त्वाचं? आता 1961चं जे जुनं जजमेंट आहे त्यावर ते सध्या पॅरा वाचून दाखवत आहे मान्य न्यायालयासमोर. आणि महत्त्वाचं म्हणजे अभिषेक मनु सिंघवी यापूर्वी सुप्रीम कोर्टाने कशा पद्धतीने निर्णय दिलेले आहे 1961 असो किंवा 2016चं प्रकरण असो किंवा 2017चं प्रकरण असो की 1971चं प्रकरण असो या सगळ्या प्रकरणाचा उल्लेख ते करत आहे. आणि उल्लेख करताना सुप्रीम कोर्टाची कशा पद्धतीची भूमिका होताना कशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने या संपूर्ण प्रकरणाकडे बघितलं याचा देखील उल्लेख सुप्रीम कोर्टाच्या या सुनावणी दरम्यान अभिषेक मनु सिंघवी आपला युक्तिवाद करताना देत आहे. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं
महत्त्वाचं आहे की अजूनही सुनावणी सुरू आहे, कुठलाही निर्णय आलेला नाही आहे. ॲडव्होकेट कोल हे जे शिंदे कॅम्पचे वकील आहेत त्यांनी आपला युक्तिवाद जवळपास पूर्ण केला आहे. अजूनही त्यांचा युक्तिवाद आहे, कारण की दरम्यानच्या काळात त्यांचा आवाज देखील येतोय सुनावणी दरम्यान, आपल्याला हे पाहावं लागेल. आणि सोबतच सध्या आता काय म्हणतात, माननीय न्यायालयासमोर पिटिशनर आणखीन एकदा आर्ग्यू करतील यांचं झाल्यानंतर. हे यांची बाजू मांडल्यानंतर सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषारजी हे पण बाजू मांडतील आपली. त्यानंतर पुन्हा एकदा सिनियर काउन्सिल कोल ही आपली बाजू मांडतील. म्हणजे यामध्ये आता तुषार मेहता जे केंद्र सरकारचे वकील आहेत ते देखील बोलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महत्त्वाचं म्हणजे सिंघवी यांनी आर्टिकल 212चा उल्लेख देखील केला आहे. त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की स्क्रुटिनी करताना स्पीकर इज डिसाइडिंग, म्हणजे ज्या पद्धतीनं निर्णय घेत आहे. आणि त्यांनी म्हटलं आहे की इंटरनल मॅनेज हे ज्युडिशियल सिक्युरिटी त्या पद्धतीनं करू शकत नाही. न्यायालयीन प्रक्रिया संपूर्ण विधिमंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करू शकत नाही. एका प्रकारचे दिशानिर्देश देऊ शकतं, पण ज्या पद्धतीने जर बघितलं आपण तशा प्रकारे जर हस्तक्षेप केली तर विधिमंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करणे हे कितपत योग्य होणार आहे, असाही सवाल अभिषेक मनू सिंघवी यांनी केला. त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की हा विधिमंडळाच्या इंटरनल मॅटर आहे, म्हणजे हा विधिमंडळाच्या अंतर्गत मुद्दा आहे. या मुद्द्यावर कोर्ट कसा काही हस्तक्षेप करू शकतो यावरचा युक्तिवाद त्यांनी केला आहे. जर कोर्ट या पद्धतीने विधिमंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करत राहिलं तर कशा पद्धतीने याचा चुकीचा पर्याय किंवा चुकीची प्रक्रिया सुरू होतील. देशभरामध्ये स्पीकरच्या कामात हस्तक्षेप करत असेल कायदे किंवा कायदेमंडळ किंवा असं म्हणता येईल की त्याला कोर्ट जर न्यायालयीन व्यवस्था जी आहे ही जर हस्तक्षेप करत असेल तर कायदेमंडळावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकते. अशा प्रकारचा देखील युक्तिवाद अभिषेक मनू सिंघवी करत आहे. त्यामुळे या युक्तिवादांची दिशा आता लवकरच निश्चित होण्याची शक्यता आहे. सध्या काय सुरू आहे? माननीय न्यायालयासमोर स्पीकर आणि प्रिन्सिपल ऑफ लॉ अँड ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ हा डिस्कस करत आहे ते आणि आर्ग्यूच्या माध्यमातून कोर्टासमोर आणत आहे. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण या घडीला सध्या अभिषेक मनू सिंघवी यांचा युक्तिवाद सुरू आहे. आणि युक्तिवाद करताना त्यांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत. त्यांनी म्हटलं आहे की भारतात अशी अनेक उदाहरणं आहे भारतीय या संदर्भात विधिमंडळाच्या प्रक्रियेसंदर्भात आणि त्या प्रक्रियेच्या संदर्भातले अनेक याची आम्हाला सगळ्यांना खात्री